मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या आत्ताच्या काळामध्ये आपलं आरोग्य सर्वात सुदृढ असणे, निरोगी असणे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेवताना कोणती गोष्टीची काळजी घ्यावी, भोजनाचे नियम, यामुळे आपले शरीर 100% निरोगी राहते याची मी तुम्हाला खात्री देते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जसे अन्न तसे मन. मित्रांनो, मनुष्याला बळ, आयुष्य, सौंदर्य आणि गुण हे अन्नामुळेच प्राप्त होते. भोजन हे नुसते चवीसाठी, खाण्यासाठी नाही. म्हणून प्राचीन ग्रंथात भोजनाचे वैदिक नियम सांगितले गेले आहे, ज्याचा आधार शरीर, हालचाल, किंवा आणि चिकित्सपणा आणि मनोविज्ञान आहे. स्कंद पुराणानुसार जेवण हे एकांतात कधीही मित्रांनो करू नये. जेवण हे आपल्या परिवारासोबत करणे खूप चांगलं आहे. पद्मपुराणानुसार, महाभारतानुसार 2 हात, 2 पाय आणि मुख म्हणजे चेहरा, शरीराचे 5 अंग हे स्वच्छ धुवून ही आपल्याला भोजन केलेच पाहिजे. असे केल्याने व्यक्ती दीर्घायुष्य होतो. मित्रांनो, जेवणाआधी हात, पाय, तोंड स्वच्छ धुवूनच आपल्याला जेवायला बसायचं आहे. तसेच बसू नये. स्वयंपाक झाल्यानंतर एक चपाती गाईला, कुत्र्याला काढून ठेवावी. मग देवाला नैवेद्य दाखवून मग घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी. आणि भोजनाची सुरुवात करण्याआधी आपल्याला एक स्तोत्र म्हणायचं आहे की वदनी कवर घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होता नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरन भरणो हे जानीचे यज्ञ कर्म. हे स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्याला जेवणाची सुरुवात करायची आहे. यामुळे आपल्या व आपल्या पिढीला, येणाऱ्या पिढीलाही संस्कार लागतात. जेवताना मित्रांनो, पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला बसावे. जेवताना दक्षिण दिशेला बसू नये हे खूप चुकीचे आहे. कारण या दिशेला तोंड करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी आपल्याला लागतात. जेवण आपल्या अंगी लागत नाही. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम देवी देवतांचे आवाहन करावे, ते स्तोत्र म्हणावे. विश्वातील सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळावे, कुणीही उपाशी राहू नये अशी आपण प्रार्थना करावी. जेवण करताना शक्यतो शांत राहावे, मौन बाळगावे. गप्पा मारत भोजन करू नये. तो अन्नाचा अपमान झाल्यासारखा होतो व असे अन्न आपल्या अंगी लागत नाही. मित्रांनो, जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये. दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून आपण जेवण करावे. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबासोबत जेवण्याने आपले मन आनंदी राहते. मित्रांनो, जेवण किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात बसूनच करावे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहुग्रह शांत होतो. कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी राहुग्रह महत्त्वाचा मानला जातो. तसेच स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि स्वयंपाकघरात जेवल्याने देवीच्या आशीर्वादाने खाल्लेले अन्न आपल्या अंगी लागते. तसेच आपल्या अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. मित्रांनो, जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये. त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते. मित्रांनो, भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये. आपल्या समोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचूप जेवण करावे. अन्नाचा अनादर केल्यासारखे होते. मित्रांनो, जेवण कधीही सोफ्यावर किंवा बेडवर बसून करू नये, हे चुकीचे आहे. तडा गेलेला किंवा फुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये. मित्रांनो, जेवण करताना एकमेकांना शिवीगाळ, कोणाचा अपमान करू नये. जेवण हे शांत पद्धतीने जेवण करावे. पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली बसून कधीही जेवू नये. मित्रांनो, उभे राहून कधीही जेवू नये, हे शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेले आहे. उभे राहून जेवल्यास आपला पचनशक्ती आपली बिघडते. शिवाय ते खाल्लेले अन्न आपल्या अंगी लागत नाही. त्याचा विपरीत परिणाम आपल्याला शरीराला भोगावा लागतो. मित्रांनो, अति गोड, अति आंबट व अति तिखट अन्न सेवन करू नये. याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. अर्ध्या किंवा 1 तासाने पाणी प्यावे. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. जेवण झाल्यावर थोडे शतपावली म्हणजे 100 पावले चालावे. जेवण झाल्यानंतर थोडे 10 ते 15 मिनटं आपण शांत बसावे व त्यानंतर शतपावली चालावे. आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, अन्नाला कधीही पाय लावू नये याची काळजी घ्या. नाहीतर घरात अन्नाची, धान्याची कमतरता भासते. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद घरावर राहत नाही. मित्रांनो, जर तुम्ही जेवत असताना जेवणाच्या ताटात केस, खडा लागला तर ते ताट तसेच बाजूला ठेवून दुसऱ्या ताटात जेवावे.
तसे जेवू नये. दोघा भावांनी एका ताटामध्ये जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये प्रेमामध्ये वाढ होते. मित्रांनो, पती पत्नीने एका ताटात जेवल्याने प्रेम वाढते. मित्रांनो, भोजनाचे ताट पाटावर, चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे. त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे, रात्री जेवण झाल्यानंतर तशीच भांडी खरकटी ठेवून रोगराई वाढते. अशी भांडी खरकटी ठेवू नये, घरात लक्ष्मी टिकत नाही. मित्रांनो, जेवण झाल्यावर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे. उष्टे ताट कधीही शेगडीवर किंवा चुलीवर ठेवू नये. मित्रांनो, रात्री कधीही दही खाऊ नये, देवी लक्ष्मीचा अपमान होतो. मित्रांनो, स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊन मगच स्वयंपाक करायला सुरुवात करावी. स्कंद पुराणानुसार मित्रांनो, जेवण करताना शांत बसून जेवावे. स्कंद पुराणानुसार रात्री भरपूर पोट भरून जेवू नये. नीतिवाक्यामृतानुसार आपले शरीर जर खूप थकले असेल तर प्रथम आराम करा आणि मग जेवण करा, कारण थकलेल्या शरीराने जेवल्याने अपचन, उलटी, मळमळ होऊ शकते. चरक संहितेनुसार जो नोकर स्वतः उपाशी राहतो आणि तो तुमच्यासाठी जर अन्न बनवत असेल तर असे अन्न तुम्ही ग्रहण करू नका, कारण त्याने उपाशीपोटी अन्न बनवलेले असते आणि त्या अन्नात त्याचे प्रेम, स्नेह उतरत नाही. तसे अन्न तुमच्या शरीरात त्याचा परिणाम होतो त्या अन्नाचा. त्यामुळे जिथे अन्न आपण खातो तेथील जागा, सगळ्यात महत्त्वाचे, जिथे अन्न खातो तेथील जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे. जी स्त्री अन्न बनवते तिचे मन आनंदी असणे गरजेचे आहे. मनात कोणतेही वाईट विचार नसले पाहिजेत. त्याचा परिणाम अन्नावर होतो. अन्न बनवताना चांगले विचार, देवांची गाणी, श्लोक, स्तोत्र म्हणत भोजन करावे. आनंदी मनाने भोजन करावे. त्यामुळे खाल्लेले अन्न स्वतःला व कुटुंबाच्या अंगी लागते. अन्नाचा सदैव आदर करावा. अन्नाचा अपमान करू नये. मित्रांनो, व्यक्ती स्वस्थ राहणे, चांगले राहणे म्हणजे जीवनशैलीचा हिस्सा असणे आवश्यक आहे. स्वस्थ राहण्याचे कारण व्यक्ती तणावमुक्त होऊन तसेच शरीराचे रोग दूर होणे, तसेच मनसुद्धा शुद्ध राहते. जर व्यक्ती टेन्शनमध्ये असेल तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या शरीरावर होतो. अन्नातून तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. मनुष्याला चांगले, स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी अन्नाचे पौष्टिक, सात्विक आहार घेतले पाहिजे. मित्रांनो, सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे व लवकर झोपावे. त्यामुळे शरीर निरोगी राहते. व्यायाम करणे चालू ठेवा, यामुळे भूक लागते. जेवण नेहमी खाली जमिनीवर बसून जेवावे. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा जेवणाचे ताट खाली फरशीवर, जमिनीवर ठेवून खातो ना, तेव्हा आपल्या सारखे खाली बघून जेव्हा आपण खाली ताट ठेवून जेवतो तेव्हा आपले सारखे खाली बघून जेवावे लागते आणि त्यानंतर सरळ बघून तोंडात घास घालावा लागतो. यामुळे आपले पोट सारखे दबले जाते आणि सारखे सैल पडते. यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा, आपली पचनक्रिया लगेच चालू होते. यामुळे आपले शरीर निरोगी राहते. आणि मित्रांनो, जमिनीवर बसून जेवणाचा अजून एक सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आपण प्रमाणापेक्षा जास्त पोट भरून जेवू शकत नाही. जास्त खाण्याने आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, प्रॉब्लेम होतो, कारण आपल्या शरीरात 70% पाणी असते. आपल्या पोटाला अर्धे पोट जेवण, पाणी आणि हवा यासाठी पोट खाली असावे लागते व यामुळे आपल्या शरीर सुदृढ व तंदुरुस्त राहते. मित्रांनो, पचनशक्ती व्यवस्थित असल्याने पोटाचे, आतड्याचे त्रास आपल्याला होत नाहीत. मित्रांनो, जेवताना एक घास 32 वेळा चावला पाहिजे. त्यामुळे अन्न सहज पचन होण्यास मदत होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटे शांत बसून राहावे आणि मग शतपावली चालावी, म्हणजे थोडे थोडे फिरावे. या फिरण्याने मनुष्याची पचनक्रिया 100 वर्ष व्यवस्थित राहते, हे मी खात्रीने सांगते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.